नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारी चमचमीत अशी वांग्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो कोवळी छोटी अशी वांगी घेतलेली आहे. तर अशी छोटी कोवळी वांगी घेतली की आतमध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची व यानंतर वांग्यांचा देठ मी थोडा थोडा काढून टाकलेला आहे. यानंतर वांगी आपण चिरून घेऊयात. तर वांग्याला असे उभे 2 काप मारायचे व वांग आतून किडलेलं आहे का ते पाहायचं. जर वांग किडलेलं असेल तर तेवढाच भाग काढून टाकला तरीही चालेल. तर इथे बघू शकताय वांग अजिबात किडलेलं नाही, मस्त कोवळं असं छान हे वांग आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी चिरून घेऊयात. वांगी चिरल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायची व पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. यामुळे काय होतं, वांगी लवकर काळी पडत नाहीत. आता यानंतर मसाला बनवून घेऊया. तर त्यासाठी एक मोठी प्लेट घ्यायची व यामध्ये आता अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट व अर्धी वाटी खोवलेलं खोबरं घ्यायचं. यामध्ये आता 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. त्यानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. अगदीच पाणी वापरायचं नसेल तर पाण्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल. आता यानंतर घातलेलं सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घेऊयात. तर इथे अगदी आपण साधा मसाला बनवलेला आहे. यामध्ये हवं तर थोडीशी धनेपूड व जिरेपूड घातली तरीही चालेल, मसाला अजूनच टेस्टी होईल. तसेच लाल तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त केले तरीही चालेल. आता आपला इथे मसाला हा तयार झालेला आहे. आता यानंतर चिरून मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेली वांगी घ्यायची व यामध्ये आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर इथे हे वांग पहा, अजिबात काळं पडलेलं नाही. आता यानंतर लिंबा एवढा मसाल्याचा गोळा घ्यायचा आणि यामध्ये भरायचा. तर वांग्यामध्ये जितका मसाला बसेल तितका मसाला भरून घालायचा, म्हणजे रेसिपी अगदी छान तयार होते. सकाळच्या वेळेस भरली वांगी बनवायची म्हणजे खूप मोठा घाट वाटतो, पण ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला खूप सोपं वाटेल. कारण पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण कुकरला बनवणार आहोत त्यामुळे बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तसेच मसाल्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली तर बनवायला अजिबातच वेळ लागणार नाही. तर आता इथे आपण बघू शकतोय बसेल तितका मसाला मी या वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात. तर आता इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि अगदी बरोबर मसाला झालेला आहे. आता यानंतर इथे एखादं कुकरचं भांडं किंवा असं एखादं भांडं घ्यायचं व यामध्ये आता आपल्याला सर्व वांगी ठेवायची आहेत. तर आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत, फक्त ही वांगी आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायची आहेत. आता यावरती झाकण ठेवायचं. त्यानंतर कुकर घ्यायचा, कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतायचं व हे भांडं या कुकरमध्ये ठेवून द्यायचं व कुकरला टोपण लावून आता हा कुकर आपण गॅसवर ठेवूयात. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व कुकरला 1 ते 2 शिट्या काढून घ्यायच्या. तर अगदी 1 ते 2 शिट्यांमध्येच वांग छान शिजलं जातं. तर इथे आता कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. तर कुकरची वाफ गेल्यानंतर हे भांडं आपण यातून काढून घेऊयात. तर भांडं खूप गरम आहे. आता आपण झाकण काढून पाहूयात वांगी कशी शिजलेली आहेत. तर बघू शकताय वांगी इथे अगदी छान शिजलेली आहेत. हवं तर आपण सुरीने किंवा चमच्याने प्रेस करून चेक करू शकतो. तर हे पहा, वांगी अगदी मस्त शिजलेली आहेत. यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं. आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1.5 ते 2 पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल थोडी गरम झाली की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची, तीसुद्धा चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. तर ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो. आता आलं लसूण पेस्ट भाजल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा. तर कांदा आपल्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा चिरू शकतो. तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट व 1/2 चमचा गरम मसाला घालायचा. आता घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा कमी होतो आणि मसालेसुद्धा छान टेस्टी तयार होतात. यानंतर
कुकरला वाफवून घेतलेली वांगी यामध्ये घालायची व या तेलामध्ये चांगली परतून घ्यायचेत, म्हणजे घातलेले सर्व मसालेसुद्धा या वांग्यामध्ये चांगले मिक्स होतात. तर इथे जो वांग्याचा मसाला आपण बनवला होता तो अगदी कट टू कट झाला होता, पण थोडासा मसाला जास्त बनवायचा, तर तो सुद्धा यामध्ये ॲड केला तर अगदी छान अशी ही रेसिपी तयार होते. त्यामुळे मसाला थोडासा जास्त बनवा व यामध्ये तो नक्कीच टाका. तर आता वांगी आपल्याला इथे जास्त शिजवत बसण्याची गरज नाही, कारण वांगी ही शिजलेलीच आहेत, फक्त तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. तर यामध्ये आता अजून आपण मीठ नाही घातलं तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा ही वांगी चांगली परतून घ्यायची, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं. तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे आणि वांगी काही आपल्याला इथे जास्त शिजवत बसायची नाहीत, कारण वांगी आपण कुकरला ऑलरेडी शिजवूनच घेतलेली होती. तर वांगी चांगली परतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं व फक्त 1 मिनिटसाठी हे असंच बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं. तर आता 1 मिनिटभर झालेलं आहे. आता घातलेल्या मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं. जर आपल्याला यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर पाव वाटी यामध्ये पाणी ओतलं तरीही चालेल व पाण्याला फक्त एक उकळी आणून घ्यायची. तर बघू शकताय इथे मी पाणी वगैरे काही वापरलेलं नाही. आपली ही भरली वांग्याची सुकी भाजी अगदी मस्त चमचमीत अशी तयार झालेली आहे आणि घमघमाट अगदी घरभर सुटलेला आहे. बघू शकताय काय मस्त ही रेसिपी दिसत आहे. आता गॅस आपण बंद करूया आणि हे पहा, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी तयार होते. तर आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकताय काय मस्त वांगी दिसत आहेत. तर हे पहा, वाव, घमघमाट अगदी घरभर सुटलेला आहे आणि अशा गरमागरम भरली वांगीसोबत 2 चपाती किंवा भाकरी जास्तच खाल इतकी ही मस्त आणि चवीला जबरदस्त अशी रेसिपी तयार होते. कोणतंही वाटण न करता, पाण्याचा वापर न करता कुकरमध्ये अगदी ही झटपट तयार होतात. तर खूप छान रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला तर खूपच छान लागते. तुम्ही एकदा बनवाल ना, पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीने कराल. इतकी मस्त तयार होते. बनवायला अजिबात वेळ लागत नाही, कमी साहित्यात बनते, घरातीलच साहित्यात बनते आणि चवीला खूपच छान तयार होते. सकाळच्या घाई गडबडीत कुकरच्या 1 किंवा 2 शिट्टीमध्येच ही वांगी छान शिजतात. अगदी आपण ही रेसिपी डब्याला सुद्धा देऊ शकतो. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.